एका घनदाट जंगलात एक अतिशय क्रूर आणि रागीट सिंह राहत होता। तो रोज जंगलातील एका प्राण्याला मारून खात असे। त्यामुळे सर्व प्राणी फार घाबरले होते आणि जीव मुठीत धरून राहत होते। शेवटी सर्व प्राणी एकत्र आले आणि त्यांनी सिंहाशी करार केला की रोज एक प्राणी स्वतःहून त्याच्याकडे जाईल, म्हणजे तो इतर प्राण्यांना त्रास देणार नाही। काही दिवस असेच गेले। एके दिवशी लहानशा सशाची पाळी आली। ससा दिसायला कमजोर असला तरी फार हुशार होता। तो मुद्दाम उशिरा सिंहाकडे गेला। तेव्हा रागावलेल्या सिंहाने उशीर का झाला असे विचारले। सशाने चतुराईने सांगितले की वाटेत त्याला दुसरा सिंह भेटला आणि त्याने मला अडवले। हे ऐकून सिंहाला फार राग आला। तो सशाला घेऊन त्या ठिकाणी गेला। सशाने सिंहाला एका विहिरीजवळ नेले आणि सांगितले की तो दुसरा सिंह या विहिरीत राहतो। सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले। त्याला पाण्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले, पण त्याला ते दुसरा सिंह वाटले। रागाच्या भरात सिंहाने विहिरीत उडी मारली आणि तो मेला। सिंह मरण पावल्यामुळे जंगलातील सर्व प्राणी संकटातून मुक्त झाले। सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आणि आनंदाने राहू लागले। श्रेष्ठ असते। संकटाच्या वेळी धैर्य आणि हुशारीने विचार केल्यास मोठ्या संकटावरही मात करता येते। गर्व आणि राग माणसाचा नाश करतात।